ठाण्यात आजपासून राज्यभरातील वीज कामगारांनी 72 तासांच्या संपाची हाक दिली आहे. महावितरण, महानिर्मिती आणि महापारेषण या तिन्ही वीज कंपन्यांतील सुमारे 85,000 कर्मचारी या संपात सहभागी झाले आहेत. महावितरणच्या नफ्याच्या क्षेत्रांमध्ये अदानी आणि टोरेंट सारख्या खाजगी कंपन्यांना परवाने देण्याच्या निर्णयाला वीज कामगारांचा तीव्र विरोध आहे. तसंच वीज कंपन्यांमधील पुनर्रचना, कामगार कपात आणि जलविद्युत केंद्रांचं खाजगीकरण या मुद्द्यांवरही नाराजी व्यक्त केली जात आहे. वीज कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांमध्ये पेन्शन योजना लागू करणे, 8 तासांचा निश्चित कामाचा वेळ, रिक्त पदांची भरती आणि कंत्राटी कामगारांना कायम करण्याचा निर्णय या प्रमुख मागण्या आहेत. महावितरण कंपनीतील वाढती ग्राहक संख्या लक्षात घेऊन चांगली सेवा, महसुलात वाढ आणि ग्राहकांना स्वस्त वीज मिळावी यासाठीही हा संप करण्यात आला आहे. राज्यभर या संपाला प्रचंड प्रतिसाद मिळत असून वीज कर्मचारी, अभियंते आणि अधिकारी एकत्र येऊन ठामपणे आपला लढा देत आहेत. या आमच्या महावितरण कंपनीमध्ये मॅनेजमेंटने 6 फेब्रुवारीला आपल्या 18 फेब्रुवारीला अचानकपणे रिस्ट्रक्चरिंग हे धोरण आणून पाहत आहे आणि या रिस्ट्रक्चरिंगच्या धोरणामध्ये एकतर्फी धोरणे आणून पाहत आहे. आज ग्राहकाची संख्या वाढत आहे. असं असताना या रिस्ट्रक्चरिंग मध्ये हे जे कार्यालय आहे, जे डिव्हिजन आहे, सब डिव्हिजन आहे, हे कमी करून या ठिकाणी कामगार कपात कमी करून हे नव्या पद्धतीने रिस्ट्रक्चरिंग आणत आहे. आजच्या घडीला या महाराष्ट्रामध्ये 3 कोटीच्या जवळपास ग्राहक संख्या आहे. असं असताना सुद्धा कर्मचाऱ्याची जी संख्या असते ती दिवसेंदिवस कमी होत आहे. या ठिकाणी कर्मचाऱ्याचा बॅकलॉग हा 50,000च्या वर व्हॅकंट आहे. असं असताना ग्राहकाची सेवा उत्तम देण्याकरता आम्ही बघत आहे की ग्राहकाला आपण समाधानकारक सेवा देत नाही आहे. असं असताना ग्राहकाची संख्या वाढत असताना रिस्ट्रक्चरिंगच्या नावाखाली, बोनस नावाखाली बदलाव करतो, कामगाराच्या हितासाठी बदलाव करतो. खरं म्हणजे आमच्या कामगाराला, प्रत्येक लाईनमनला वसुली करण्याचं काम आहे, मेंटेनन्सचं काम आहे. त्याला घरी येण्याची वेळ त्याची निश्चित नाही आहे, परंतु घरून मात्र त्याला लवकर जावं लागते. अशा परिस्थितीमध्ये आमच्या कामगारावरती प्रचंड ताण आहे.